श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आज वार आहे सोमवार आणि हा श्रावण महिन्यातील तिसरा श्रावणी सोमवार आहे. त्याचबरोबर आज आलेली आहे नारळी पौर्णिमा आणि नारळी पौर्णिमेलाच आपण रक्षाबंधन हे साजरं करत असतो. त्याचबरोबर या नारळी पौर्णिमेला जे कोळी बांधव आहेत तर ते समुद्रकिनारी जाऊन समुद्राची पूजा वगैरे करतात आणि तिथे एक नारळ अर्पण करतात. काही ठिकाणी सोन्याचा नारळ देखील समुद्राला अर्पण केला जातो. नारळी पौर्णिमेच्या दिवशी घरोघरी नारळी भात असा बनवला जातो. या दिवशी अनेक जण नारळी पौर्णिमेचं व्रत करतात आणि नारळापासून बनवलेले पदार्थ या दिवशी खाल्ले जातात. इतकं महत्त्व नारळाला या दिवशी दिलं जातं. म्हणूनच या दिवशी नारळी पौर्णिमा ही खूप उत्साहात साजरी केली जाते आणि म्हणूनच या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये नारळासंबंधित काही उपाय सांगितले गेलेले आहेत. तर आपल्याला असा एक नारळ या ठिकाणी अर्पण करायचा आहे. आपण जर या ठिकाणी हा नारळ अर्पण केला तर साक्षात माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य आपलं नष्ट होऊन जाईल आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय हे लिहायला विसरू नका. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळाला खूप महत्त्व दिलं जातं. नारळ हे अतिशय शुभ मानलं जातं आणि नारळाला श्रीफळ असं देखील म्हटलं जातं. कोणतंही शुभ कार्याची सुरुवात करताना नारळाशिवाय होत नाही. शुभ कार्यामध्ये नारळ फोडल्याशिवाय किंवा नारळ हा त्यामध्ये सामील केल्याशिवाय ती पूजा संपन्न होत नाही. असं म्हटलं जातं की नारळातील पांढरा भाग आणि पाणी चंद्रग्रहाशी संबंधित आहे. तो मनाचा कारक मानला जातो आणि त्याचबरोबर नारळ हे त्रिदेवांचे निवासस्थान हे मानलं जातं आणि म्हणून प्रत्येक शुभ कार्यामध्ये नारळाचा वापर केला जातो. म्हणूनच आज आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही करू शकता. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. नारळ हा धनाचे प्रतीक आहे, म्हणून माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या आपल्या घरामध्ये पैशांच्या खूप साऱ्या अडचणी असतील, आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल आणि कष्ट आणि मेहनत करून देखील आपल्याकडे पैसा येत नसेल तर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हा एक उपाय आवर्जून आजच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय नारळी पौर्णिमेला केल्याने याचं फळ जे आहे तर ते खूप अधिक पटीने आपल्याला मिळते. सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे तर या दिवशी सर्वजण समुद्राला नारळ अर्पण करतात, परंतु आपल्याला सर्वांना हे शक्य नाही. ज्यांच्याजवळ समुद्र असेल त्यांनी एक नारळ समुद्राला नक्की अर्पण करावं, परंतु ज्यांच्याजवळ आसपास समुद्र नाही तर आपल्या घराजवळ एखादी पवित्र नदी असेल किंवा एखादं तीर्थक्षेत्र असेल तर अशा ठिकाणी एक नारळ घेऊन जाऊन अर्पण करायचा आहे. हा नारळ अर्पण केल्याने आपल्याला भगवान शंकरांसोबतच वरुण देवांचे आशीर्वाद देखील प्राप्त होतात. म्हणून एक नारळ तुम्हाला आवर्जून अर्पण करायचा आहे. त्याचबरोबर आता मी जो काही उपाय सांगणार आहे तर तो आपल्याला घरातील आर्थिक समस्या दूर होण्यासाठी करायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे ते पहा. तर पहा, सकाळी तुमच्या देवघरातील देवतांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर खास करून या दिवशी भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी, त्याचबरोबर शिवशंकर यांची पूजा ही केली जाते. माता लक्ष्मीची देखील या दिवशी पूजा केली जाते आणि सर्व पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे. जर तुम्हाला हे नारळ एकांशी नारळ भेटलं, म्हणजे एक डोळा असणारं नारळ जर भेटलं तर आवर्जून हेच नारळ तुम्ही यूज करा. आणि जर तुम्हाला एकांशी नारळ नाही भेटलं तरी चालेल, तुम्ही जे काही पूजेमध्ये नारळ वापरतात तर ते नारळ घेतलं तरीसुद्धा
चालेल. हा नारळ आपल्याला आणायचा आहे, म्हणजे हा नारळ आपल्याला नवीनच विकत आणायचा आहे. आधी पूजेमध्ये वापरलेला आहे किंवा घरामध्ये पडलेला आहे म्हणून तो घेतलेला आहे, असा नारळ घ्यायचा नाही. चांगला नारळ आपल्याला घ्यायचा आहे आणि हा आपल्या देवघरामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे. पहा, हा नारळ देवघरामध्ये ठेवायचा आहे. त्यानंतर त्यावरती हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे. त्यावरती कमळाचं फूल किंवा मग गुलाबाचं फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे. त्या नारळाला तुम्हाला पांढरी मिठाई किंवा मग दह्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. त्यावरती तुम्हाला 2 लवंगा ठेवायच्या आहेत. आता ह्या फूल असणाऱ्या लवंगा आपल्याला ठेवायच्या आहेत. त्यानंतर माता लक्ष्मीची पूजा आपल्याला करायची आहे. माता लक्ष्मीला सुद्धा आपल्याला धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. ह्या नारळाला देखील तुम्हाला धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. माता लक्ष्मीला आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि घरातील दारिद्र्य, संकट, अडचणी दूर करण्यासाठी सुद्धा प्रार्थना करायची आहे. हा नारळ दिवसभर तुम्हाला देवघरामध्येच ठेवायचा आहे. आता दुसऱ्या दिवशी मंगळवार आहे. मंगळवार देखील माता लक्ष्मीचाच वार मानला जातो. दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. त्यानंतर देवघरातील देवांची पूजा करून हा जो नारळ आहे लाल कपड्यामध्ये तुम्हाला बांधायचा आहे आणि त्यातल्या त्या 2 लवंगा ज्या आहेत त्यासुद्धा त्यामध्ये बांधायच्या आहेत आणि हा नारळ जो आहे तर तो आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये आपल्याला ठेवून द्यायचा आहे. असं केल्याने धनासंबंधी समस्या ह्या दूर होतात आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदायला सुरुवात होते. किंवा तुमचा एखादा व्यवसाय आहे, तो व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल तर हा नारळ तुम्ही तिथे सुद्धा ठेवू शकता. तर पहा, पुढचा उपाय सांगणार आहे तो सुद्धा तुम्हाला करायचा आहे. जर तुम्हाला काही आजार असेल किंवा तुम्ही सारखे आजारी पडत असाल, अचानक तुमच्यावरती काही संकट येत असतील किंवा कुटुंबाच्या व्यक्तीवरती काही संकट येत असतील तर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. हा नारळ त्यामध्ये पाणी असणारा तुम्हाला घ्यायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला स्वतःवरून 21 वेळा उतरवायचा आहे. ज्या पद्धतीने घड्याळाचा काटा फिरतो त्या पद्धतीने हा नारळ स्वतःवरून तुम्हाला गोलाकार पद्धतीने ओवाळून घ्यायचा आहे. त्याचबरोबर संपूर्ण कुटुंबाच्या डोक्यावरून सुद्धा हा नारळ तुम्हाला ओवाळून घ्यायचा आहे. यानंतर तुम्हाला तो नारळ घेऊन घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे आणि एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला तो विसर्जित करायचा आहे. पहा, पौर्णिमेला असे अनेक उपाय आपण करत असतो, त्यातला हा एक उपाय आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. तर पहा, असा हा एक उपाय करून पहा. तुमच्या घरामध्ये काही समस्या असतील, अडचणी असतील, त्या नक्कीच नष्ट होऊन जातील. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल, रोगराई असेल, ती दूर होऊन जाईल आणि आपल्या घरामध्ये आनंदी वातावरण राहील. ज्यावेळेस तुम्ही हा नारळ स्वतःवरून घरच्यांवरून उतरवून घेणार आहात त्यावेळेस आपल्या मुख्य दरवाजावरून सुद्धा हा नारळ तुम्हाला ओवाळून घ्यायचा आहे. तर हा एक उपाय तुम्ही आजच्या दिवशी नक्की करा. हा उपाय केल्याने तुम्हाला अधिक पटीने फळ हे प्राप्त होईल. त्याचबरोबर तुमच्या घराजवळ किंवा इतर कुठेही महालक्ष्मीचं मंदिर असेल किंवा एखाद्या देवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला एक नारळ हा अवश्य अर्पण करायचा आहे. असं केल्याने नारळ हा लक्ष्मीचं प्रतीक आहे, धनाचं प्रतीक आहे आणि नारळ हा खूप महत्त्वाचा मानला जातो आणि माता लक्ष्मीचा प्रतीक मानलं जातं. त्यामुळे तुम्हाला हा एक नारळ माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायचा आहे. माता लक्ष्मी पौर्णिमेच्या दिवशी जागृत अवस्थेमध्ये पृथ्वी तलावरती असते आणि तिचे हा उपाय करणाऱ्यावरती ती प्रसन्न होते. तर अशा पद्धतीने एक नारळ तुम्हाला तुमच्या जवळ असणाऱ्या एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायचा आहे. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.